लालकृष्ण अडवाणी, लाल कृष्ण अडवाणी सेंट पॅट्रिक हायस्कूल ख्रिश्चन मिशनरी स्कूल मध्ये शिकले। क्रिश्चियन मिशनरी हिंदुत्वावर शंका घेऊ का त्यांच्या? स्कूल में पढ़े हैं, तो क्या हम उनके हिंदुत्व कॉन्व्हेंट पे स्कूल मध्ये शक शिकलेले करें? आहेत अडवाणी। कॉन्वेंट स्कूल में पढ़े हैं अडवाणी। दक्षिण भारतामध्ये बघा, दक्षिण भारत में देखिए, तमिळच्या प्रश्नावरती, तेलुगूच्या प्रश्नावरती कडवटपणे समोर तमिळ और उभे राहतात। तेलुगु के प्रश्न पर सब लोग तुम्ही कुठे शिकलात? खड़े हो जाते हैं। उनसे कोई पूछता नहीं कि तुम्हारे बेटे किस मीडियम में पढ़े हैं। उद्या मी हिब्रू भाषेत शिकीन आणि मराठीपणाचा कडवट अभिमान बाळगीन, काय प्रॉब्लेम आहे? कल मैं हिब्रू भाषा सीखूंगा लेकिन मराठी को लेकर अभिमान रखूंगा, तो इसमें आपको दिक्कत है क्या? इंग्रजीमध्ये मी अगदी थोडक्यात यादी आणली आहे। दक्षिण भारतातील इंग्रजी माध्यमात शिकलेले नेते आणि अभिनेते: जयललिता दोवेंतो इंग्लिश मीडियम स्कूल, स्टॅलिन इंग्लिश मीडियम स्कूल लॉयला, कनिमोझी प्रेझेंटेशन जयललिता, स्टैलिन, कनिमोझी, डॉन बॉस्को, चंद्रबाबू नायडू, उदयनिधि, ये सब अंग्रेजी स्कूल में ही पढ़े हैं। उपमुख्यमंत्री शिक्षण सेंट ॲन, नारा लोकेश, एनटीआरचा नातू चंद्रबाबूंचा मुलगा स्टॅनफोर्ड स्कूल, कमल हसन सांथोम हायस्कूल, अभिनेता विक्रम मॉटफोर्ड स्कूल, अभिनेता सूर्या इंग्लिश मीडियम, AR रहमान आधी पद्मशेषाद्री बालभवन आणि नंतर मद्रास क्रिश्चनरी हायस्कूल। परवा दिवशीचा एक प्रसंग सांगतो। एका व्यासपीठावरती तामिळनाडूमध्ये AR रहमान व्यासपीठावरती उभे होते, काहीतरी कार्यक्रम होता, त्या बाई तामिळमध्ये बोलत होत्या। तमिलनाडु में कार्यक्रम में AR रहमान, त्याच्यावरती रहमानने तिच्याकडे असं बघितलं, बोलला हिंदी। कार्यक्रम में मंच पे उपस्थित थे, उसमें एक महिला एकाएक हिंदी बोलने लगी, जिसके बाद AR रहमान ने तुमचा कडवटपणा हे तुम्ही शिक्षण कुठे घेतले याच्यावरती नसतो, तो कडवटपणा तुमच्या आतमध्ये असावा लागतो। माननीय बाळासाहेब इंग्रजी मीडियम मध्ये शिकले,